गाइस वेलकम बैक टू माय यूट्यूब ब्लॉग। ग्रीन आउटफील्ड है। अपन 5 ओव्हर में 60-65 रन बनाने का कंटिन्यू झाला आहे की उत्तर आहे फसलाय चेंडू हवेमध्ये आहे परंतु तिथे यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आणि उत्तरांच्या बॅट म्हणून पाहायला मिळतोय। यावेळेला पुन्हा एकदा बॅट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु गरज ट्रॅकिंग वरती आता मात्र अनिकेत। गाइस वेलकम बैक टू माय यूट्यूब ब्लॉग। तो आज अपना एक गांव एक संघ का मैच है बांग्लादेश ग्राउंड पे। तो अभी हम लोग जा रहे हैं सब। मैं हूँ, पंकज है, साथ में प्रीत है, रियाज भाई गाड़ी चला रहे और अपने कैप्टन कूल वसीम भाई कन्नड़। वसीम भाई इंजर्ड है। वसीम भाई आज थोड़ा इंजर्ड हुए थे अभी यार। आज वसीम भाई ने सुबह अच्छा रन भी मारे थे, सेंचुरी मारे थे, 107 मारे थे। पर अभी गुस्से में सामने वाली टीम ने वसीम भाई का हाथ ही तोड़ दिया। अभी क्या बोले अभी देखो भाई, अभी तो भी भाई बोलते हैं। अभी हम लोग ग्राउंड में पहुंच गए। ये ग्राउंड का एंट्री है। ये है बांग्लादेश ग्राउंड, पूरा ग्रीन आउटफील्ड है। अभी क्वार्टर फाइनल चालू है, इसके बाद में फिर अपना मैच है। अभी रॉल्स्टनर और उत्तन की टीम का मैच चालू है, इसके बाद फिर अपना मैच होगा। तो अभी अपना टॉस हो गया, 5 ओवर का मैच है। टॉस अपन हार गए, उत्तन वाली से मैच है। हम लोग ने टॉस जीत के फील्डिंग लिया है। अपन 5 ओवर में 60-65 रन बनाने का ट्राई करेंगे। उत्तन बॉयज विरुद्ध केबी बॉयज अशी ही मॅच। केबी बॉयज तीन ये एंड से रहेगा, फिर 2 वहाँ से रहेगा। आवे के नॉन में आवे के एंड 2 ही है लास्ट। लेकिन कंटिन्यू झाला आहे की कंटिन्यू 3 इधर 2 उधर ऐसा। साठी केली हवा है उधर से तो रन बनेगा ऐसा नहीं है, मारेगा तो सब रन बनेगा। खेळाडू आहे यश अपना बेस्ट जाधव। यश रियाज यांची खेळी मात्र इथे समाप्त होतीये। मुख्तार नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत, परंतु असताना मुख्तार यांच्यासाठी कशामध्ये चेंडू हाताळली चांगला चेंडूचा सन्मान करतायत। हलक्या हाताने घेऊन काढले चेंडू जातोय, एक धाव मिळतेय। यावेळेला ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत। 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील। शेवटचं षटक मार्गस्थ आमीन यांचं। यावेळेला मात्र मुख्तार यांचा फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने, परंतु तिथे काय होत आहे, चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर। आमीन यांचा यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका आणि ताकद देखील पाहायला मिळते। चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। मुख्तार ब्रँडेड 6 रनच्या बॅट म्हणून पाहायला मिळतोय। यावेळेला पुन्हा एकदा बॅट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे परंतु 65 धावांची, म्हणजे 30 चेंडू 65 धावांची गरज असेल। खेळाडूला एकमेकांनी बॅकअप करणं खूप गरजेचं असतं आणि तेच चित्र मात्र मैदानामध्ये दाखवत असताना केपी बॉयज संघाकडून क्षेत्ररक्षक यावेळेला ऑप्शनचा बाहेरचा बॉल गॉड आणि सन म्हणजेच देवाचा पुत्र हव्यात काय अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातील। यावेळेला मात्र एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्या पावलाने मैदानामध्ये आले होते त्याच पावलाने मात्र तंबूच्या आसनाला परतावा लागेल। दरम्यान यावेळेला इनसाइड आउट खेळले, फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे परंतु तिथे काय झेल टिपलाय। व्हाट अ कॅच! सौरभ यांचा हा बॉल, परंतु उसरी चेंडू पाहायला मिळाला। बॅटची घेतली लिडिंग एज, शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये एक चांगला दर्जाचा चेंडू, 1 धावेची गरज। आगे नहीं डालना। यावेळेला सफल होऊन खेळले आणि इथे मात्र Yeah.